तर हॅलो फ्रेंड, नमस्कार. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेतच असाल. तर मी शारदा गजानन ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर हा माझा पहिलाच लॉंग व्हिडिओ आहे. तर मी तुमचा जास्त वेळ न घेता थोडक्यातच माझा ब्लॉग एंड करणार आहे. तर प्लीज माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिल्यांदा मी तुम्हाला माझा इंट्रोडक्शन देते. तर माझं पूर्ण नाव आहे शारदा गजानन राठोड आणि मी महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात राहते. तर माझ्या खूप दिवसापासून माझी इच्छा होती की ब्लॉगिंग करायचं, पण काही कारणांमुळे काही होत नव्हतं. तर मी आज ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे. तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी असं किचनच्या उजव्या साईडला भिंतीवरती प्रेमानंद महाराजांचं चार्ट लावलेला आहे. तिच्यावर कृष्णांचा तो मंत्र आहे आणि इकडे आहे हा माझा किचन. तर खूप काही मोठा नाही आहे, छोटासाच माझा किचन आहे. आणि हा गॅस ओटा मी एल साईजचा बनवलेला आहे. तर इकडे अशी बेसिंग आहे आणि इथे मी असं ग्लासचं स्टँड आणि कपाचं स्टँड असं वरती ठेवलेलं आहे, कारण नेहमी पुसता वेळेस अडचण यावी नाही म्हणून. आणि इथे मी मिक्सर पण असं स्टँडवरती ठेवलेलं आहे. आणि हे स्टँड मी हळद मसाल्याचा डब्बा ठेवण्यासाठी ऑनलाईनच बोलवलेलं होतं. तर हे आहे माझी गॅसची शेगडी आणि इकडे ही इलेक्ट्रॉनिक शेगडी आहे, कारण आता गॅसचा खूप जास्त टंचाई चालू आहे, तिच्यामुळे इलेक्ट्रॉनिक शेगडी घ्यावी लागली. आणि इकडे पोळपाट बेंना ठेवण्यासाठी मी असं स्टँड बोलवलेलं होतं, तर ते पण मी तिथेच ठेवत असते. आणि वरती असे छोटे छोटे डबे ठेवण्यासाठी मी असं स्टँड चिपकवलेलं होतं. तर इकडे ही माझी रॅक आहे, तिच्यावरती जे डेली यूजसाठी भांडे आहेत तेच मी तिच्यावरती ठेवलेले आहे. आणि हे किराणाचे डबे वगैरे आहे. आणि हे पण मी स्टँड ऑनलाईनच बोलवलेलं होतं. तर ते काचेच्या बरण्या आहे, तर त्यात मी ड्रायफ्रूट वगैरे ठेवत असते. तर हे नेहमीसाठी लागणाऱ्या डाळी वगैरे ते सगळं मी तिथे ठेवलेले आहे. आणि इकडे पिठाचे डबे वगैरे आहेत. हा आहे माझा फ्रीज, तर तिच्यावरती मी फळाचं स्टँड ठेवलेलं आहे. तर इकडे मी भिंतीला अशी छोटीशी रॅक लावलेली आहे, कारण डेली यूजसाठी लागणारे भांडे मी त्यात ठेवत असते. जास्त तर काही मी वापराले भांडे काढलेले नाही आहे, तर थोडेसेच मी भांडे त्यातनी काढलेले आहेत. तर वरती असे डबे वगैरे मी ठेवलेले आहे. तर असं काहीतरी माझा किचनचा लूक आहे. तर तुम्हाला माझा किचन कसा वाटला तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तसेच मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणत राहील. तर इथेच मी माझ्या व्हिडिओला एंड करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय.